स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेगाव कचोरी कशी बनवायची ते दाखवते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मुगाची डाळ घेतली मी 1 तास आधी भिजत घातलेली आहे, 1 मोठी वाटी मैदा घेतला आहे, मिरची आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, धने पावडर, 2 चमचे साजूक तूप, मीठ आणि 1 वाटी चण्याचं पीठ। बघा, आपण आता मैदा मळून घेतोय। चवीनुसार मीठ टाकतोय, थोडं मीठ टाका, हे बघा छोटा चमचा, आणि 2 चमचे साजूक तूप, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून मळायचं। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। वरून थोडं तुपाचा हात लावा आणि अर्धा तास झाकून ठेवू। बघा, आपण आता कचोरीसाठी मसाला बनवायला घेतोय। त्यासाठी तेल टाकतोय 1 छोटा चमचा, हे बघा। तेल गरम झालंय। जिरे 1 छोटा चमचा, जिरे चांगलं भाजून घेऊ। बडीशेप 1 चमचा, आलं लसूण मिरची पेस्ट, स्लो गॅसवर भाजतोय आपण। त्याच्यात आता आपण डाळीचं पीठ भाजून घेऊ। चण्याच्या डाळीचं 1 वाटी पीठ घेतलंय। लाल रंगाचं होईपर्यंत आपण मस्त भाजून घेऊ। हे बघा, आता धने पावडर टाकतो 1 चमचा, चांगलं मिक्स करून घेऊ। पीठ थोडं लालसर झालंय। हळद 1 चमचा, मिरची पावडर, चवीनुसार मीठ, मसाला भाजत आलाय आपला आता। हे बघा, ही मुगाची डाळ आहे, ही थोडी मी मिक्सरला फिरून घेतली जाडसर। हे पहा, जाडसर फिरवलेली आहे। मुगाची डाळ टाकतोय आपण आता। मिक्स करूया चांगलं। हे बघा, कोथिंबीर टाकतोय। हा मसाला खरपूस भाजून झाला की आपला कचोरीचं सारण तयार। हे बघा, आपला मसाला तयार आहे आता मस्त भाजून। आपण आता 5 मिनिटं झाकून ठेवू। हे बघा, आपण आता कचोरी करायला घेतोय। सुका मैदा लावायचा, हलक्या हाताने लाटा। हे बघा, सारण टाकतोय आता। सारण चांगलं सुकं झालेलं पाहिजे।
हे बाहेर नाही निघणार कचोरीतून. हे बघा, व्यवस्थित असं तोंड दाबलं की मग छान लाटता येईल. सुका मैदा लावतोय आपण. हलक्या हाताने लाटूया. हे बघा, हे बघा आपल्या कचोऱ्या लाटून झाल्या आहेत. आपण आता तळून घेऊ. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. गॅस स्लो करा थोडा. कचोरी तुम्ही गोड चटणी सोबत खाऊ शकता. तुम्हाला गोड चटणीचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी पुढच्या वेळेस तो व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी खास. हे बघा, आपली कचोरी झाली. आता पलटून घेऊ. हे बघा, कलर आला आहे चांगला. तांबूस रंग येईपर्यंत तळा. हे बघा, आपण दुसरी कचोरी टाकतोय साईडला. तेल असं पूर्ण नितळेपर्यंत पकडा. हे बघा,